अभियानाच्या कार्यक्रमासंदर्भात आपल्याला काही माहिती देण्यात येणार आहे। तसंच इथे जे कार्यक्रम नागपुरात या निमित्त होणार आहेत 22 तारखेला, उद्यापासूनच काही कार्यक्रमांचं आदरणीय गोविंदजी शेंडे आपल्यात उपस्थित आहेत। तसंच या सर्व अभियानाचे नागपूर महानगर संयोजक माननीय श्री गौरवजी जाजू, एक संयोजक अमोलजी ठाकरे, सहसंयोजक विश्व हिंदू परिषदेचे प्रशांतजी तित्रे आपल्यात उपस्थित आहेत। तसंच या अभियानाच्या सहसंयोजिका भावनाताई भगत, प्रचार प्रसाराचं ज्यांच्याकडे काम होतं नागपूर महानगराचं, तसे चंदनजी या अभियानासंदर्भात आणि कार्यक्रमासंदर्भात आपल्याला आपल्या बैठकीला ह्या पत्रकार परिषदेला उपस्थित जे सर्व पत्रकार परिषद घेणार आहे, तसे आपले अभियान प्रांताचे जे अभियान सुरू आहे त्या अभियानाचे प्रमुख आपले प्रशांतजी तित्रे, मी अमोल ठाकरे या अभियानाचा नागपूरचा संयोजक आहे। माझ्यासोबत आदरणीय जाजूजी सहसंयोजक आमच्या आहे। गेल्या पूर्ण 27 नोव्हेंबर पासून हिंदी मराठी नागपुरामध्ये 22 तारखेला एक 6000 स्थानांवरती कार्यक्रम केला जाणार आहे। मंदिर केंद्रित कार्यक्रम आहेत। मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, आरती, संध्याकाळी दीप उत्सव, दिवाळीसारखे लाइटिंग, आतिषबाजी, ढोल ताशे। तर पूर्ण नागपुरामध्ये जवळपास 40 स्थानावरती ढोल ताशांचं प्रदर्शन होणार आहे। सगळ्या ठिकाणी महाआरती होणार आहे। आज एक बाईक रॅली निघून राजा बादशाह मंदिरामध्ये त्याचं समापन होणार आहे। अनेक वार्डांमध्ये स्वप्रेरणेने लोक अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत। महिलांची भजन कीर्तन मंडळी सुद्धा वेगळे कार्यक्रमांचं आयोजन स्वप्रेरणेने करत आहेत। मोठे अपार्टमेंट असो की झोपडपट्टी असो, सगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत। हळूहळू नागपूर नगर हे सजायला सुरुवात झालेली आहे। 1-2 दिवसामध्ये पूर्ण नागपूर सजल्या जाईल। अक्षत वितरणाचा जो कार्यक्रम नागपूर महानगरामध्ये झाला, त्याची आम्ही जे कल्पना केली होती की आम्ही जवळपास एक 5 लाख परिवारांमध्ये पोचू, तर काल आमचा जो आकडा आम्ही सगळ्यांकडून घेतला त्याच्यावेळी ते 5,32,000 इतका आकडा आमच्याकडे आलेला आहे की 5,32,000 घरांपर्यंत आम्ही अक्षत वितरण केलेलं आहे। पूर्ण विदर्भामध्ये आम्ही विचार केला होता की आम्ही एक 25 लाख परिवारांमध्ये संपर्क करू, म्हणजे आत्तापर्यंत जो आकडा आला आहे तो 40 लाखापर्यंतचा आला आहे। आणि पूर्ण महाराष्ट्र आणि गोव्याचा जर विचार केला तर आम्ही आधी म्हटलं होतं की 90 ते 95 लाख परिवारांपर्यंत आम्ही पोचू, पण ते आता 1,10,00,000 परिवारांपर्यंतचा आकडा आत्तापर्यंत आमच्याकडे आलेला आहे। असं सगळीकडे राममय वातावरण झालेलं आहे। आणि म्हणून असं म्हणता येईल की ऐसे है मेरे राम। आणि सर्वांनी या कामामध्ये सहभाग करावा, सर्वांनी राममय वातावरण बनवावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो।